हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स युनिटचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स आणि टॉपिकचं नाव आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर सुरू करूया आजच्या सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत किंवा या एक्झामला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. जे स्टुडंट्स अर्थशास्त्रामध्ये आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कंप्लीट कोर्स खूप हेल्पफुल आहे. कारण या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे ऑल 10 युनिट्स वरचे जे काही सिलेबस आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स. म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट किती महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती आहे, सराव करणं किती महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर देखील मिळणार आहेत, जेणेकरून ह्या पीडीएफ तुम्ही वाचून देखील एक्झामला गेलात तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करून येऊ शकता. फुल सिलेबस नोट्स 10 युनिट्सचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत या कोर्समध्ये. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील त्याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी मिळतील. आणि सराव खूप महत्त्वाचा आहे. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला हा कोर्स किंवा ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. महाराष्ट्र सेट बरोबरच जे स्टुडंट्स नेटची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप हेल्पफुल आहे. अर्थशास्त्र या विषयाचा त्याची फीस फक्त 5000 रुपीज आहे. बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चा सगळा मटेरियल जे आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 50 फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स, फुल सिलेबस नोट्स, PYQs पेपर 1 च्या देखील इथे मिळणार आहे. म्हणजेच 5000 मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा कंप्लीट स्टडी इथे होणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या दोन्ही पेपरचा स्टडी 2022 ची एक्झाम टार्गेट करण्यासाठी उपयुक्त राहील. त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचा, किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज देखील करू शकता. आपल्याला स्क्रीनवर स्टेप्स दिसतात. ऍप डाउनलोड करण्याच्या अगदी 3 स्टेप्स मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. लॉग इन करताना तुमचे डिटेल्स भरून तुमची कॅटेगरी जी आहे MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स ती सिलेक्ट करायची आणि बाकी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मग चालू होईल आणि इझिली तुम्ही सगळे टॅब्स जे आहेत ते यूज करू शकता. इतका सिंपली ॲप आहे, युजर फ्रेंडली ॲप आहे जे तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. सुरू करतोय आजच्या सेशनला आणि पहिला पॉइंट जो आहे आपला तो आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, ज्याला मराठीमध्ये आपण बोलू शकतो वर्णनात्मक संख्याशास्त्र. स्टॅटिस्टिक हे काय आहे ते समजून घेऊया. समराइज अँड ऑर्गनाइज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा सेट. हे जो आपला डेटा असतो त्या सगळ्यांना समराइज करणं म्हणजे थोडक्यात आणि ऑर्गनाइज मध्ये ठेवणं हे वैशिष्ट्य आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचं. ओके, अ डाटा सेट इज अ कलेक्शन ऑफ रिस्पॉन्सेस और ऑब्झर्वेशन्स फ्रॉम अ सॅम्पल और एंटायर पॉप्युलेशन. जे काही पॉप्युलेशन आपण एखादा सर्वे करण्यासाठी किंवा एखादा रिसर्च करण्यासाठी जेव्हा निवडतो तर त्या सॅम्पल्स मधून जे काही आपण रिस्पॉन्सेस घेतो किंवा ऑब्झर्वेशन्स घेऊन ठेवतो तो सगळा डेटा असतो आणि तो डेटा समराइज करणं म्हणजे थोडक्यात रिप्रेझेंट करणं टेबल फॉर्म मध्ये किंवा पाय चार्टच्या फॉर्म मध्ये असं काही करून ठेवणं हे सगळं कशाचं काम आहे, स्टॅटिस्टिक्सचं काम आहे. इन अ क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह म्हणजे न्यूमरिकल रिसर्च मध्ये आफ्टर कलेक्टिंग डेटा द फर्स्ट स्टेप ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस इज टू डिस्क्राइब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रिस्पॉन्सेस. तर फर्स्ट स्टेप कधी असते क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये. आफ्टर कलेक्टिंग डेटा गोळा केल्यानंतरची पहिली स्टेप काय आहे स्टॅटिस्टिकल अनालिसिसची, टू डिस्क्राइब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिस्पॉन्स. जे काही रिस्पॉन्स आपल्याला आलेले आहेत लोकसंख्येमधून सॅम्पल्स मधून त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य काय आहे हे डिस्क्राइब करणं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये येतं. सच ॲज ॲव्हरेज ऑफ वन व्हेरिएबल, जसं की ॲव्हरेज काढणं, एखाद्या व्हेरिएबलचं ॲव्हरेज काढणं हे त्याच्यामध्ये येतं. एक्झाम्पल एज काढणं. ओके, ऑर द रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. एक्झाम्पल एज अँड क्रिएटिव्हिटी. तर एज अँड क्रिएटिव्हिटी किंवा एज हे काढणं कशाचं काम आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये केलं जातं. आणि कशानंतरची पहिली स्टेप आहे तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये कलेक्टिंग डेटा नंतरची फर्स्ट स्टेप आहे स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये. ओके, टाइप ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. आता डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचे टाइप्स आहेत वेगळे वेगळे ते बघायचे आहेत. देर आर 3 मेन टाइप्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. फर्स्ट, द डिस्ट्रीब्युशन कन्सर्न द फ्रिक्वेन्सी ऑफ इच व्हॅल्यू.
फ्रिक्वेन्सी काढण्याचं डिस्ट्रीब्युशन कन्सर्न. नंतर आहे द सेंट्रल टेंडन्सी, कन्सर्न द ॲव्हरेज ऑफ द व्हॅल्यूज, हे ॲव्हरेज व्हॅल्यूज काढण्यासाठी कन्सर्न असतात सेंट्रल टेंडन्सी. फर्स्ट झालं डिस्ट्रीब्युशन, सेंट्रल टेंडन्सी अँड व्हेरिएबिलिटी. फर्स्ट काय आहे डिस्ट्रीब्युशन, ओके. सेकंड सेंट्रल टेंडन्सी आणि तिसरं आहे व्हेरिएबिलिटी. आपण एक एक करून समजून घेऊया, ओके. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी महत्वाचा टॉपिक आहे जो आता आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी एस्टिमेट द सेंटर और ॲव्हरेज ऑफ अ डेटा सेट. ॲव्हरेज किंवा सेंटर जे आहे ते मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये आपण घेत असतो. द मीन, मेडियन, मोड आर द 3 वेज ऑफ फाइंडिंग ॲव्हरेज. ॲव्हरेज फाइंड करण्याचे हे 3 महत्वाचे वेज आहेत किंवा मेथड्स आहेत. पहिला आहे मीन, नंतर आहे मेडियन, तिसरा आहे मोड. तर या तिन्हीच्या माध्यमातून आपण ॲव्हरेज काढत असतो आणि हे कशाचं काम आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. हिअर वी विल डेमॉन्स्ट्रेट हाऊ टू कॅल्क्युलेट द मीन, मेडियन आणि मोड युजिंग द फर्स्ट 6 रिस्पॉन्सेस ऑफ अवर सर्वे. एक सर्वे घेऊया आणि त्याच्यामधून आपण मीन, मेडियन, मोड हे कसे काढायचे ते आपण आजच्या सेशन मध्ये बघूया, कारण हा एक महत्वाचा पार्ट आहे स्टॅटिस्टिक्सचा. आपल्याला याच्यावरती क्वेश्चन्स येतात की हा डेटा आहे याच्यावरचं मीन काढायचं आहे किंवा ह्या डेटामध्ये हे पॉइंट्स दिलेले आहेत तर मेडियन काढा. असे काही क्वेश्चन्स आपल्याला डायरेक्टली एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे हे कसे काढायचे, कॅल्क्युलेट कसे करायचे ते आपण बघूयात. आता सुरुवातीला आपण बघतोय मीन कसं काढायचं. द मीन और M1 is the most commonly used method for finding average. आता मीन काढणं हे सगळ्यात एक कॉमन मेथड आहे ॲव्हरेज फाइंड करायची किंवा ॲव्हरेज काढायची, ओके. टू फाइंड द मीन सिम्पली ॲड अप ऑल रिस्पॉन्सेस व्हॅल्यू अँड डिवाइड द सम बाय द टोटल नंबर ऑफ रिस्पॉन्सेस. द टोटल नंबर ऑफ रिस्पॉन्सेस और ऑब्झर्वेशन इज कॉल्ड N, ओके. तर इथे नंबर ऑफ लायब्ररी विजिट्स त्यांनी दिलेला आहे, डेटा सेट दिलेला आहे 15, 3, 12, 0, 24 आणि 3. हा एक डेटा सेट दिलेला आहे, त्याचं मीन काढायचं आहे. तर सम ऑफ ऑल व्हॅल्यूज, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे मीन काढताना आपल्याला सगळ्या दिलेल्या नंबर्सची किंवा ऑब्झर्वेशनची टोटल करायची आहे. मग त्यांनी इथे केलेलं आहे 15 + 3 + 12 + 0 + 24 + 3. तर त्यांनी इथे 0 पण इन्क्लूड केलेला आहे कॅल्क्युलेशन करताना, ओके. टोटल आली 57 आणि नंबर ऑफ टोटल रिस्पॉन्सेस किती आले 1, 2, 3, 4, 5, 6 आले, ओके. मग इथे आन्सर 6 आलं. मीन कसं काढायचं मग आता डिवाइड द सम ऑफ व्हॅल्यूज बाय N टू फाइंड M. तर M काढण्यासाठी M मीन्स मीन काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला 57 डिवायडेड बाय 6 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल ऑफ गिवन डेटा सेट. हा त्याचा फॉर्म्युला आहे मीन काढण्याचा, ओके. तर किती आन्सर आलं याचं 9.5 हे आन्सर आलेलं आहे मीन काढण्याचं. तर समजलं मीन कसा काढायचा. सेंट्रल टेंडन्सी मध्ये 3 वेज आहेत ॲव्हरेज करण्याचे आणि त्यातले 3 वेज आपण बघतो आहोत आणि हा आपला फर्स्ट वे आहे मीन काढण्याचा, त्याच्यातून ॲव्हरेज काढण्याचा दिलेला डेटा सेटचा. नेक्स्ट आहे मेडियन, हा आहे सेकंड वे और मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज, ओके. The median is a value that exactly in the middle of the data set. आता median ही एक व्हॅल्यू आहे जी exactly data setच्या middle मध्ये असते. To find the median, order each response value from the smallest to the biggest. Then the median is the number in the middle. If there are 2 numbers in the middle, find their mean. Okay? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे एक डेटा सेट दिलेला असतो त्याला आपल्याला अरेंज करायचं आहे स्मॉलेस्ट पासून ते बिगेस्ट पर्यंत, स्मॉलेस्ट पासून ते बिगेस्ट पर्यंत, ओके. मग हा डेटा सेट आहे 0, 3, 3, 12, 15, 24. हा डेटा सेट आहे तो कसाही दिला जाईल, रँडमली काही दिले जातील नंबर, कदाचित ते असे दिले जातील 24, 12, 3, 15, 0 आणि 3 असं जरी दिलं असेल तर त्याला अरेंज करताना आपल्याला अशा ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे स्मॉलेस्ट टू हायर, ओके. मग मिडल टर्म कुठले आले ह्याचे नंबर्स किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. 6 डिवायडेड बाय 2 केलं तर किती नंबर येतो आपल्याला 3 येईल. मग 1, 2, 3 ही नंबर आपल्याला इथे विषम संख्या आली, जर सम संख्या आली असती तर दोन्ही साइडला सेम नंबर सोडून मधला जो अंक येतो तो आपली मेडियन आला असता, पण इथे तसं होत नाहीये कारण आपल्याला इथे
संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या 6 दिलेल्या आहेत म्हणून. मग आपल्याला काय करायचं आहे, मधल्या 2 टर्म जर येत असतील तर त्या दोन्हीचं ऍडिशन करायचं आणि मीन काढायचं. ओके, कसं करणार मग आपण, 12 + 3. ओके, आता इथं फाइंड द मीन ऑफ 2 मिडल नंबर्स. 2 नंबर घेतले 12 आणि 3, 15 झाले. 15/2 7.5. ह्या दोन्हीचा मीन काढला आपण आणि मग मिडल टर्म मेडियन काय आलं आपलं 7.5 आलं. तर मीन आणि मेडियन कसं काढायचं समजलं. मेडियन काढताना जर समजा ही टर्म म्हणजे यातला जर 0 नसता तर आपल्याला कुठली मेडियन मिळालं असतं, 12 नंबर हा मेडियन मिळाला असता आपल्याला. ओके, तर समजलं मेडियन कसं काढायचं, मीन समजलं, मेडियन समजलं. आता आपल्याला बघायचं आहे मोड. मोड कसा काढायचा हे आपल्याला बघायचं आहे. हा आहे 3rd नंबरचा. ओके, the mode is simply the most popular or most frequent response value. A data set can have no mode, one mode or more than one mode. Okay, प्रत्येक ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सेसची व्हॅल्यू काढताना मोड आपल्याला बघावा लागतो. टू फाइंड द मोड, order your data set from lowest to highest and find the response that occur most frequently. आपल्याला जो डेटा सेट दिलेला आहे त्याच्यामधले नंबर्स हे लोवेस्ट टू हायेस्ट मध्ये काढायचे आणि सगळ्यात जास्त रिस्पॉन्सेस कशाचे आलेले आहेत तो आपला मोड असणार आहे. जसे की इथे दिलेलं आहे 0, 3, 3, 12, 15, 24 हीच ऑर्डर दिलेली आहे. मग त्याच्यामधला मोड कुठला असणार आहे, जास्तीत जास्त 0 किती वेळा आलाय, 1 वेळा. 3 किती वेळेस आले. आता हा डेटा सेट छोटा आहे पण आपण जेव्हा एखादा रिसर्च करू किंवा आपल्याला जेव्हा एखादं स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस तो डेटा सेट खूप मोठा असतो. मग त्यावेळेस आपल्याला असं मॅनेज करावं लागतं किंवा लिहावं लागतं की किती वेळेस ते आलेलं आहे. 124 इज इक्वल टू 1. ओके, तर हे आपण रिस्पॉन्सेस आपण कॅल्क्युलेट करून घेतले. तर इथे आपल्याला 2 नंबर म्हणजे जास्तीत जास्त 2 रिस्पॉन्सेस 3 नंबरचे दिसत आहेत. मग आपला मोड काय असणार आहे इथे 3 असणार आहे. फाइंड द मोस्ट फ्रिक्वेंटली अकरिंग रिस्पॉन्सेस 3. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 3. म्हणजे मोड काय असणार आहे आपला या डेटा सेटचा 3 असणार आहे. तर समजलं आपल्याला मीन, मोड, मेडियन, मीन, मोड, मेडियन हे कसे काढायचे हे स्टॅटिस्टिक मधले खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत आणि याच्यावरती कॅल्क्युलेशन्स आपल्याला एक्झाम मध्ये येत असतात. त्यामुळे सिम्पलेस्ट वे मध्ये आपण हे तिन्ही कसे काढायचे, कॅल्क्युलेट कसे करायचे हे बघितलेलं आहे. आता स्टँडर्ड डेव्हिएशन याचे पण काही रूल्स आहेत. सेंट्रल टेंडन्सी ॲव्हरेजचे 3 वेळेस बघितले, तसं स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. कारण हे सुद्धा याच्यावर देखील आपल्याला एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात कॅल्क्युलेशन्स वाले. द स्टँडर्ड डेव्हिएशन इज ॲव्हरेज अमाऊंट ऑफ व्हेरिएबिलिटी इन युअर डेटा सेट. डेटा सेट मधला व्हेरिएबिलिटी काढण्यासाठी ॲव्हरेज अमाऊंट असते. इट टेल्स यू ऑन ॲव्हरेज हाऊ फॉर इच स्कोर लाईज फ्रॉम मेन. मीन पासून स्कोर किती लांब आहे हे आपल्याला सांगतं. The larger the standard deviation, the more variable data set is. Okay, जर स्टँडर्ड डेव्हिएशन मोठा असेल तर जास्त व्हेरिएबल्स डेटा सेट मध्ये असतात असं इथे दाखवलेलं आहे. There are 6 steps to finding the standard deviation. स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करण्याचे 6 स्टेप्स दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट आहे लिस्ट इच स्कोर अँड फाइंड देअर मीन. प्रत्येक ह्याचा लिस्टचा स्कोर जो आहे तो काढायचा आणि त्याचा मीन काढायचा आहे पहिले. Subtract the mean from each score to get the deviation from the mean. आता प्रत्येक मीन मधून सबस्ट्रॅक्ट द मीन फ्रॉम इच स्कोर. प्रत्येक आता हे बघितलं आपण स्कोर काढण्यासाठी मीन फाइंड केला. आता मीन मधून स्कोर मधून मीन मायनस करायचा आहे. स्क्वेअर इच ऑफ दिस डेव्हिएशन आणि जो काही मीन आपल्याला मिळणार आहे एक्स मीन मिळाला तर त्याचा स्क्वेअर करायचा आहे. ऍड अप ऑल द स्क्वेअर डेव्हिएशन आणि हे स्क्वेअर केल्यानंतर सगळे स्क्वेअर जे आहे केलेले जे डेव्हिएशन आले त्याचे सगळे ऍडिशन करायचे, टोटल मिळेल ती असेल. डिवाइड द सम ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन बाय n-1 आणि जे काही नंबर्स दिलेले आहेत आपल्याला डेव्हिएशनचे त्याच्यातून -1 करून स्क्वेअर केलेले डिवाइड द सम ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन बाय n-1 यांना सगळ्यांना स्क्वेअर डेव्हिएशननी जे काही केलेले आहेत त्यांनी डिवाइड करायचं आहे. म्हणजे जर 6 नंबर्स असतील हे तर 6-1 करून 5 नी त्यांना डिव्हिजन करायचं आहे किंवा भागायचं आहे. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ नंबर यू फाउंड आणि जो काही नंबर येईल समजा x नंबर आला तर त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाउंड करायचा आहे आणि तो आपला काय असणार आहे मग स्टँडर्ड डेव्हिएशन नंबर असणार आहे. अशा प्रकारे ह्या 6 स्टेपनी आपण एखाद्या लेक्चर मध्ये याचं सुद्धा उदाहरण घेऊया, एक्झाम्पल घेऊया की स्टँडर्ड डेव्हिएशन कसं एक्सप्लेन
फाइंड करता येऊ शकतो. ओके, पण या स्टेप जर लक्षात ठेवलेला तर आपल्याला स्टँडर्ड डेविएशन सुद्धा काढता येईल. अगदी सिंपल आहे. नेक्स्ट सेशनमध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपण नेक्स्ट सेशनमध्ये नाही पण आपल्या एखाद्या सेशनमध्ये नक्की स्टँडर्ड डेविएशनचं एखादं डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूयात. ओके, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत आपले स्टॅटिस्टिक्सचे, इकॉनॉमिक्स मधले किंवा इकॉनॉमेट्रिक्स मधले. त्यामुळे याच्यावरचे प्रॅक्टिकल एक्झाम्स हे एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला प्रॅक्टिसने सॉल्व्ह करता येतील. तर त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस याची करा. तर आजच्या सेशनमध्ये काय काय बघितलं आपण? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक काय आहे, त्याच्यामध्ये कुठले 3 प्रकार येतात ते बघितले आणि त्याच्यामधला मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी बघितली. त्याच्यामध्ये कोणते 3 प्रकार आहेत, ॲव्हरेज काढायचे, मीन, मेडियन, मोड कशा प्रकारे काढले जातात त्याच्या मेथड्स बघितल्या आणि लास्टला मग स्टँडर्ड डेविएशन सुद्धा बघितलेलं आहे. ओके, स्टँडर्ड डेविएशन त्याच्या 6 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स बघितल्या. अगदी सिंपल स्टेप्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून ह्या सिंपल स्टेप्सने जर स्टँडर्ड डेविएशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही कॅल्क्युलेशन्स सिम्पली करू शकता. नाही तर आपण एखाद्या सेशन्समध्ये नक्कीच त्याला सॉल्व्ह करून बघूया. तो समजलं? आजच्या सेशनमध्ये आपण एवढं घेतलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटमधला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.